परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून मारलं पाहिजे. कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काय नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे. आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय. खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे आणि कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे, त्याच कपड्यांमध्ये आहे. तिचं एवढं छाती पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीने. तर त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत. अभिनेत्री हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाहीये, कारण मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टरला भेटण्यासाठी. मी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही. एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो, अशा पद्धतीने मारतात. आणि त्यांनी काय सांगितलं तिला, त्या मुलीने त्याला काय सांगितलं, आतमध्ये कोणीतरी आहे थांबा, याच्यावरून असं मारतात. एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे. आणि अशा अनेक गोष्टी घडतात. आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का? या प्रकरणामध्ये मनसेने उडी घेतल्यामुळे खरं पाहिलं तर मराठी अमराठी हा वाद सुरू मी झाला. परत सांगतो, मनसेने उडी घेतल्या त्या मुलीसाठी. एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील. आम्ही शांत बसणार नाही. आणि अमराठी मराठी हा विषय, जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी. मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का? आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का? त्यांना जर वाटतं 1200 किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं, ही तर पोरगी आमची आहे, आमच्या शहरात राहते, तिच्या शरीरात काय नाहीये, तिला आई वडील नाहीयेत, 3 लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात. तो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का? जर युपी बिहारमधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे, तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच. अविनाशजी, आता खरं पाहिलं तर काही फोटो आहेत त्याचे, तलवार वगैरे घेऊन तो फिरत असलेली किंवा त्यांनी सोशल मीडियात असे फोटो ठेवलेले आहेत. गुंड प्रवृत्तीचा दिसतोय. आपली भूमिका काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये? त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना तसं मारणं एखादं गुंडच करू शकतो. मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये. कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता, लाता मारत होता, हे नॉर्मल कोण नाही मारू शकत. एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो. तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा, याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा 100%. आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर 22 तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं.